श्री स्वामी समर्थ. नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते. मी आली आज माझ्या मैत्रिणीच्या घरी आणि माझी फ्रेंड आहे ना, ती मस्त अशी बालुशाही बनवते. तर तुम्हाला मी दाखवते आज कशी मस्त बनवते ती. त्यासाठी बघा इथे मी अर्धा किलो मैदा घेतलाय आणि इथे हे डालडा घेतलाय. ते तुम्ही कुठच्याही कंपनीचं घेऊ शकता. आणि इथे मी अर्धा किलो साखर घेतली आहे. तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी थोडासा खायचा सोडा घेतलाय, म्हणजे दोन आहे ना. आता 2 चिमूट एवढा खायचा सोडा घालते, थोडंसं मीठ घालून घेते आणि डालडा आहे ना थोडंसं वितळून घेतलाय मी. इथे डालडा घेतलाय आणि थोडंसं गरम करून घेतलंय, ते घालून घेते. 200 ग्रॅम डालडा होतं अर्धा किलो मैद्यासाठी. सर्व डालडा हे घालून घेतलाय. अभी क्या करे, मिक्स करे ना मसाल आता हे सर्व मैदा आहे ना मिक्स करून घेते डालड्यामध्ये. डालडा जास्त पण गरम करायला नाही, फक्त वितळून घ्यायचं आपल्याला थोडंसं. आधा मराठी आधा हिंदी हो जाएगा, चलेगा. हा बोलो. इथे डालडा घातलं, मिक्स करून घेतलं आणि आता पाणी घालून थोडं थोडं मळून घेते. अभी ये हो गया मैदा, पीठ मलके हो गया. थोडं थोडं पाणी घालून मळून घेतलं. आता हे बाजूला ठेवतं आणि आता पाक करायला चाशनी बनाने का भी. इसमें आधा किलो शक्कर डालते. सर घालून घेतली. अर्धा किलो पुरा डालाय ना. अभी आधा गिलास पाणी पाणी घातलं आणि मिक्स करून स्लो गॅसवर ठेवलं. आता ते बनेल. इसको लोई बनाते. ऐसे ही बनाने का है ना. हाँ. मैं भी बना देती हूँ. फिर इसको हम दबा देते. मैं छोटा छोटा ले लूं. को थोड़ा फोल्ड आगे करते. ऐसा होल हो गया. अभी हमारा बालूशाही तैयार. मी पण थोडं थोडं करायला लागते. मी छोटी गोळ घेतलाय. बहुत गोल मतलब अच्छा एकदम ये मत करो. अच्छा ज्यादा नहीं करने का. ऐसे ही. लेकिन वो तेल में फूक जाएगा ना ऐसा भी. हे देखो ऐसा भी छोटा बनेंगे तो भी चलेगा ना. आम्ही आता असे सर्व बालुशाही पहिला बनवून घेतो. इथे हा पाक बनवून घेतलाय. आता हे पाक झालाय, मी बाजूला ठेवते आणि तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करत ठेवलंय. इथे आहे ना सर्व बालुशाही अशी बनवून घेतली आहेत आणि जास्त आम्ही काय प्लेन वगैरे केली नाही, त्याची ओबडधोबडच ठेवली आहेत. आणि आता हे तळायसाठी घेते है ना. इथे कढईमध्ये तेल ठेवलंय आणि तेल मध्यम गरम करून घेतलंय आणि आता तळायसाठी हे बालुशाही घालते तेलामध्ये. जितना आएगा उतना डाल दूंगी ना. आणि आता हे पहिले इसको ये करणे का नाही ना. गॅस कमी ठेवलाय आणि तळून घेते. आणि माझी फ्रेंड बोलते हे गॅसच्या बाजूला आहे ना असं पाणी, 1 ग्लास भरून असं पाणी ठेवायचं. इथे असं गॅस जिथे आपण काही तळणार असेल तर त्याच्या बाजूला असं ग्लास भरून पाणी ठेवायचं. त्याच्यामुळे कसं जास्त तेल शोषून घेत नाही. एक टिप्स आहे. हे तेल मी इथेच ठेवते आता बाजूला, इथे कढईच्या बाजूलाच ठेवून देते. आणि बालुशाही तळता येत तोपर्यंत कमी गॅसवर. हे एका बाजूने असे फ्राय झालेत, एका बाजूने थोडासा गोल्डन कलर आलाय आणि परतून घेते. आता इथे मस्त असं कलर आलाय, गोल्डन कलर. आणि सर्व हे बालुशाही काढून घेतली एका ताटामध्ये, प्लेटमध्ये. आणि तोपर्यंत पाक पण आपल्याला झालेला आहे. इथे साखरेचा पाक घेतलाय आणि त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालून घेते. कुटून घेतलीये वेलची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. पाक मस्त असं घट्ट असं झालंय. आणि आता हे बालुशाही पाकामध्ये घालून घेते. अरे आप बात करो ना. अभी हम बालूशाही इसको चाशनी में डाल रहे हैं. अब इसको हम ऊपर नीचे करके निकालेंगे. अभी हम इसको थाली में निकाल रहे हैं बालूशाही को. सूक जाएगा ना. इथे आता मी सर्व बालुशाही जेवढी फ्राय केलेली ना, तळून काढली तेवढी ताटामध्ये काढून घेतली साखरेच्या पाकामधून आणि ठेवून देते. बाकी सर्व आता मी असेच बनवून घेतोय है ना. इथे सर्व बालुशाही बनवून घेतली आहेत आणि मस्त अशी माझी फ्रेंड तुम्हाला हे तोडून दाखवते. देखो खुशखुशी बनी है एकदम. खुशी एकदम चुरचुरी है. आप बोलो. एकदम मस्त अशी बालुशाही तयार झाली आहे. आणि अर्धा किलो मध्ये खूप सारी होतात. तेव्हा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत. थँक्यू, धन्यवाद.